नमस्कार. आज आपण जी-एस-टी प्रॅक्टिकली कशा पद्धतीने हँडल करायचं आहे ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला टॅलीमध्ये कशा पद्धतीने जी-एस-टीच्या एंट्री करता येईल हे आपण या प्रॉब्लेमद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता तुमच्या डोळ्यासमोर जो प्रॉब्लेम दिसून राहिला हा प्रॉब्लेम बघाल तर इथे फक्त आपण परचेस आणि सेल या दोन गोष्टीचा विचार करून चाललेला आहे. तर तुम्ही काही सामान इथे परचेस केलेला आहे, त्याचा काही जी-एस-टी रेट दिलेला आहे, तर हे जी-एस-टी रेट आपण टॅलीमध्ये कशा पद्धतीने सेट करायचं हे आपण आज शिकणार आहोत. त्यानंतर तुम्ही बघाल तर इथे वेगवेगळे जी-एस-टी रेट दिसून राहिले तुम्हाला 12% पण दिसत आहे, 18% पण दिसत आहे. तर जे प्रोडक्ट्स आहेत त्याला त्या जी-एस-टी रेट्समध्ये कशा पद्धतीने सेट करता येईल हे आज आपण बघणार. आणि त्याबरोबर आपण हे सामान सेलसुद्धा करू. तर सेल करत असताना किंवा काही पेमेंटसुद्धा करू. इथे आपल्या प्रॉब्लेममध्ये काही पेमेंटसुद्धा दिलेलं आहे. तर हे पेमेंट कशा पद्धतीने करतात हे सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर इथे आपल्याला बघा परत प्रोडक्ट सेल करताना त्याला जी-एस-टी रेटनुसार कसं सेल करायचं आहे, 12% कसं सेल करायचं आहे आणि जी-एस-टी रेट 80%. ते सर्व गोष्टी आज आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर हा एक सिंपल प्रॉब्लेम आपण बनवलेला आहे आणि याद्वारे आपण आता एंट्री करण्याचा प्रयत्न करू. तर आता चला आपण टॅलीमध्ये जाऊ. आणि टॅलीमध्ये बघा तुम्हाला सुरुवातीला जी-एस-टीचा प्रॉब्लेम करण्यासाठी काय काय गोष्टीची गरज आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला अगोदर फ्रेशली कंपनी बनवावं लागेल, जी मी अगोदर बनवून ठेवलेली आहे. तर बघा इथे आपल्या कंपनीचं नाव तुमच्या लक्षात येत असेल. मी इथे बघा वाचून दाखवतो थोडं. मिस्टर शुभम अग्रवाल वॉन्ट्स टू मेंटेन हिज अकाउंट्स ऑन tally.erp9. द ट्रान्झॅक्शन डिटेल्स रेकॉर्डेड फॉर सूर्या डिस्ट्रीब्युटर्स ऑन 1 ऑक्टोबर 2017. इथे सूर्या डिस्ट्रीब्युटरच्या नावाने कंपनी आहे आणि शुभम अग्रवाल त्याचे कॅपिटल होल्डर आहे. तर त्यांनी अकाउंट मेंटेन केलेलं आहे. तर हे अकाउंट मेंटेन करण्यासाठी आपल्याला या खालच्या एंट्री पूर्ण करायच्या आहे. तर कंपनीचं नाव आपण इथे सांगितल्या पद्धतीने सूर्या डिस्ट्रीब्युटर्स आहे. तर मी इथे कंपनीचं नाव सूर्या डिस्ट्रीब्युटर्स नावाने देऊन दिलं आहे. तर सूर्या डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी ऑलरेडी मी तयार करून ठेवलेली आहे. हे तुम्हाला फ्रेशली कंपनी तयार करायची आहे. कंपनी तयार केल्यानंतर मग दुसरं काम आपलं काय राहणार आहे की आपल्याला काय काय गोष्टीची गरज आहे. आता आपण हा प्रॉब्लेम जी-एस-टीचा करत आहोत. तर तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे की आता जी-एस-टी मला हे फीचर्स ॲक्टिवेट करायचं आहे. तर सुरुवातीलाच आपण हे फीचर्स ॲक्टिवेट करून घेऊ. तर मी इथे फीचर्स ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण कीबोर्डमध्ये F11 तर तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही F11 बटन प्रेस करू शकता किंवा तुम्हाला या बटन बारमध्ये खाली इथे F11 म्हणजे फीचर्सची बटन दिली आहे. मी इथे क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे अकाउंट फीचर्स, इन्व्हेंटरी फीचर्स आणि स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन हे दिलेलं आहे. आपण जी-एस-टीला अप्लिकेबल करायचं आहे, त्याला ॲक्टिवेट करायचं आहे. तर तुम्ही इथे स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशनमध्ये जाल. स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही एंटर बटन प्रेस केलं तर तिथे बघा तुम्हाला एनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जी-एस-टी नो दिसत आहे. तर याला अगोदर आपल्याला यस करणं आवश्यक आहे. तुम्ही याला यस नाही केलं तर तुमचा जी-एस-टीचा जो रेट टॅक्सेबल जो रेट असतो जे ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे ते होणार नाही, कारण तुम्ही जी-एस-टीला अप्लिकेबल इथनं केलंच नाही आहे. म्हणून फीचर्स हे पुष्कळ महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे अगोदर यस करणं आवश्यक आहे. तर मी एनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स यस करतो आहे. एंटर बटन प्रेस केलं आहे. इथे सेट अल्टर डिटेल जी-एस-टी डिटेल्स दिलेला आहे. इथे सुद्धा याचं आपल्याला यस करावं लागेल आणि एंटर बटन प्रेस करावं लागेल. जसं तुम्ही एंटर बटन प्रेस करता तर तुम्हाला इथे जी-एस-टीची काही डिटेल्स विचारेल ते तुम्हाला फिल करायचे आहे. तर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट तुमचं महाराष्ट्र राहणार आहे. जी-एस-टी नंबर तुमचा काय तो आपण इनपुट करू. तर इथे मी सॅम्पल म्हणून या पद्धतीने इथे एक कोणताही जी-एस-टी नंबर टाकून देतो आहे. हा जी-एस-टी नंबर टाकल्यानंतर त्याला एंटर करून एक्सेप्ट करायचं आहे. अप्लिकेबल फ्रॉम ते सिंपल तेच आहे. इथे काही चेंज न करता आपल्याला समोर जायचं आहे. आता आपण हे एंटर बटन प्रेस करून फक्त तुम्ही तुमचं स्टेट व्यवस्थित घ्या. जी-एस-टी नंबर काही पण सॅम्पल म्हणून टाकू शकता, पण जी-एस-टी नंबर लिहित असताना तुम्हाला जी-एस-टी नंबर टाकत असताना तुम्हाला 27 हा आपला महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे, जो जी-एस-टी साईड नंबरसाठी दिलेला आहे, तो टाकणं आवश्यक आहे. प्रत्येक स्टेटनुसार त्याचे कोड वेगळे बनलेले आहे, तर ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याबद्दल आपण नंतर डिस्कशन करू. सध्या आपण सॅम्पल म्हणून इतकं लिहिलं आहे आणि या बॉक्सला एंटर करून एक्सेप्ट करू. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बाकी गोष्टी ॲक्टिवेट करायचं नाही आहे. तिथे याला एक्सेप्ट करण्यासाठी तुमच्या कीबोर्डमधून Ctrl+A ही बटन तुम्ही प्रेस केली तर आता तुमचं हे ॲक्टिवेट झालेलं दिसेल. जी-एस-टी ॲक्टिवेट झालं. याबरोबरच तुम्हाला असं वाटत असेल की काही
आणखी काही फॅसिलिटी आहे जी तुम्हाला ॲक्टिवेट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. तर तुमच्या माहितीमध्ये आहे की जसं आपण इन्व्हेंटरी फीचर्समध्ये गेलो, इन्व्हेंटरी फीचर्समध्ये गेल्यानंतर समजा तुम्हाला झिरो व्हॅल्यू एंट्री ॲक्टिवेट करायची असेल तर इथे सुद्धा तुम्ही यस करून घ्या. म्हणजे आता फीचर्समध्ये गेलोच आहोत आपण, तर ज्या ज्या तुम्हाला फॅसिलिटी हव्या आहेत त्या सर्व फॅसिलिटी आपण आताच यस केलेल्या बऱ्या. जे जे तुम्हाला आवश्यक आहेत त्या. मला मेंटेन मल्टिपल गोडाऊन्स मला यस करायचं आहे, तिथे यस करून घेऊ. मेंटेन स्टॉक कॅटेगरी आहे, याला आपण यस करून घेऊ, एंटर करू. आणि इथे एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही जाल इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सेपरेट कॉलम यूज सेपरेट डिस्काउंट कॉलम्स इन इनवाइस हे सुद्धा आपल्याला पाहिजे, म्हणून आपण इथे यस करून घेऊ. म्हणजे जे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या त्या आपण यस केलेल्या आहे आणि एंटर बटन प्रेस करून एक्सेप्ट केलेलं आहे. हे झालं तुमचं फीचर्सचं काम. परत आपल्या कीबोर्डमधलं एक्सेप्टचे बटन प्रेस करून आपण बाहेर निघू आणि गेटवे ऑफ टॅलीमध्ये येऊ. आता दुसरं काम काय राहणार, तिसरं काम काय राहणार आपलं. पहिलं काम होतं कंपनी क्रिएशन, दुसरं काम होतं फीचर्स ॲक्टिवेट करणं आणि तिसरं जे काम राहणार आहे ते राहील लेजर क्रिएशन. तर आपण अकाउंट्स इन्फोमध्ये जाऊन इथे एंटर बटन प्रेस केलं, लेजर्समध्ये जाऊ आणि इथे क्रिएट करू. तर आपल्याला जे जे लेजर्स हवं आहे ते सर्व लेजर्स आपण इथे क्रिएट करणार आहोत जे आपल्या प्रॉब्लेमशी रिलेटेड राहणार आहे. तर आपण आता सध्या प्रॉब्लेमकडे जाऊ. तर मी इथे आपला प्रॉब्लेम दाखवतो आहे. प्रॉब्लेममध्ये मला काय काय करण्याची गरज आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा, मला एक कॅपिटल अकाउंट बनवावं लागेल ज्यामध्ये आपण त्यांचा हिशोब ठेवू शकू. त्यानंतर मला परचेस केलेला आहे तर परचेस अकाउंट बनवावं लागेल आणि त्यानंतर मला इथे परचेसिंगच आहे, सर्व परचेस दिसून राहिलं तुम्हाला. आणि हे परचेस मी कोणाकडून केलेलं आहे हे सुद्धा दिसून राहिलं तुम्हाला. बघा, हिंदुस्तान लिमिटेडकडून परचेस केला आहे, म्हणजे हिंदुस्तान लिमिटेड हा संडे क्रेडिटर्स आहे. तर हिंदुस्तान लिमिटेड अकाउंट एक बनवावं लागेल आणि त्याला ॲज अंडर संडे क्रेडिटरमध्ये टाकावं लागेल. परत मी ते परचेस केलं तर हिंदुस्तान लिमिटेडकडूनच केलं आहे, त्यामुळे ते ऑलरेडी बनवलं आपण. आणि इथे सुद्धा हिंदुस्तान लिमिटेड, म्हणजे मला कॅपिटल अकाउंट, परचेस अकाउंट आणि हिंदुस्तान लिमिटेड अकाउंट हे 3 अकाउंट तर बनवणं कंपल्सरी आहे. त्यानंतर मी समोरचं बघतो, तर इथे बघा आपण पेमेंट केलेलं आहे त्यांना, ठीक आहे. इथे हां सेल केलेलं आहे सेल असल्यामुळे सेल अकाउंट बनवावं लागेल आपल्याला. पण सेल कोणाला केलं आहे, तिथे ए टू झेड सुपर मार्केट यांना सेल केला ऑन क्रेडिट बेसिस. तर तुम्हाला आता ए टू झेड सुपर मार्केट ॲज अंडर सन्डे डेटर्स हे सुद्धा अकाउंट बनवणं आवश्यक आहे. त्यानंतर इथे परत सेल केलेलं आपण 5 स्टार सुपर मार्केटला, तर हे 5 स्टार सुपर मार्केट याला ॲज अंडर सन्डे डेटर्समध्ये टाकून हे अकाउंट क्रिएट करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला धनलक्ष्मी प्रोव्हिजन यांनासुद्धा सेल केलं असल्यामुळे यांचासुद्धा सन्डे डेटर्स म्हणून एक अकाउंट बनवणं आवश्यक आहे. तर या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहे, त्यानुसार तुम्हाला जे जे अकाउंट्स इथे अवेलेबल दिसत आहे ते तुम्हाला इथे बनवावं लागेल. तर आपण आता परत आपल्या टॅलीमध्ये जाऊ आणि काय काय लेजर्स आपण बघितले होते ते तयार करू. तर मी इथे कॅपिटल अकाउंट मला दिसत आहे, तर कॅपिटल अकाउंट बनवत आहे. एंटर करून याला एक्सेप्ट करून टाकू. दुसरं अकाउंट आपल्याला माहिती आहे परचेस अकाउंट आहे, तर परचेसमध्ये गेलो आहे, ॲज अंडर ग्रुप परचेस घेतलेला आहे, एंटर केला आहे. इथे बघा आपण इन्व्हेंटरीशी रिलेटेड म्हणजे स्टॉक रिलेटेडचे काम करत असल्यामुळे इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेड आपल्याला यसच ठेवावं लागेल. एंटर बटन प्रेस करायचं. GST अप्लिकेबल दिसत आहे तुम्हाला, तर अप्लिकेबल आपल्याला पाहिजे आहे कारण हे आपल्यासाठी गरजेचं आहे GST, तर त्यामुळे मी अप्लिकेबल करतो आहे. सेट अल्टर डिटेल्स आपल्याला इथे यस करणं आवश्यक आहे, आपण इथे यस करू. यस केल्यानंतर एंटर बटन प्रेस करू. पण आता एक गोष्टीकडे तुमचं लक्षात गेलं पाहिजे, मी पुन्हा बॅक स्पेस जातो. जसं मी यस केलं तर इथे बघा टाईप ऑफ सप्लाय इथे सर्व्हिसेस आणि आपण समोर गेलो आहे, इथे आपल्याला सर्व्हिसेस न बघता इथे आपल्याला गुड्स घ्यायचं आहे. कारण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये आपण जे काम करतो सध्या हे गुड्सवर करत आहे. तर त्यामुळे मी बॅक स्पेस करून रिटर्न आलो आणि हे चेक करून राहिलो आपण की मला काय करायचं. तर मी इथे ॲरोने जाईल किंवा तिथे क्लिक करेल आणि मला इथे सर्व्हिसच्या ठिकाणी गुड्स घ्यायचं आहे. तर ही चुकी नाही झाली पाहिजे आपल्या हाताने की तुम्ही सर्व्हिसेस घ्याल तर तुम्हाला त्याचा कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा चेंजेस दिसू शकतो. तर आपण बरोबर आपल्याला गुड्स घ्यायचं, एंटर बटन प्रेस करून याला एक्सेप्ट करायचं. हे झालं परचेस. आता परचेस तुम्ही करत आहे आणि तुम्ही GST रेट लावत आहे, बरोबर आहे. तर GSTचं टॅक्सेशनचं कॅल्क्युलेशन कसं करा, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या शिकवण्यामध्ये आलं आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा परचेस करता तर टॅक्स इनपुट करता. तर टॅक्स इनपुट करायचं असेल तर आपण क्लासमध्ये बोलल्या पद्धतीने आपल्याला इथे इनपुट GST हे करणं आवश्यक आहे. पण आता GSTचे मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं आपण, GSTचे आपल्याला 3 तुकडे मिळतात, 3 आपल्याला अकाउंट्स बनवावं लागेल. SGST, CGST आणि IGST. आता हे 3 अकाउंट का बरं बनवावं लागेल तुम्हाला माहिती आहे. स्टेट गव्हर्नमेंटचं टॅक्स वेगळं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं टॅक्स वेगळं किंवा इंटिग्रेटेड टॅक्स वेगळं असल्यामुळे तुम्हाला परचेस करत असताना तुम्हाला हे 3ही लावावं लागेल.
म्हणजे 2 किंवा 3 लावावं लागेल. तर आपण हे तिन्ही अकाउंट्स आपल्याला बनवणं आवश्यक आहे. तर मी इनपुट SGST बनवतो अगोदर. याचा ग्रुप काय राहणार, ड्युटीज अँड टॅक्सेस. हा टाईप ऑफ ड्युटी टॅक्सेस हा GSTच्या अंडरमध्ये येतो म्हणून GST घेतलेला आहे. त्यानंतर टाईप टॅक्स काय आहे, आता SGSTचा अर्थ काय, स्टेट टॅक्स, सेट GST. तर स्टेट टॅक्स असल्यामुळे तुम्हाला इथे स्टेट म्हणजे टॅक्स टाईप कोणता, स्टेट टॅक्स घ्यायचा आहे. एंटर बटन प्रेस करायचं आहे. एंटर बटन प्रेस करून इथे काही न लिहिता आपल्याला समोर जायचं आहे. मग मी परत इनपुट SGST झाला. आता मी CGST करतो. CGST म्हणजे सेंट्रल GST असते. हे इथे ड्युटीज अँड टॅक्सेस आहे, अंडर ग्रुप राहणार, त्याचं अंडर GSTच्या मध्ये येणार. आणि हा सेंट्रल टॅक्स असल्यामुळे आपल्याला इथून या लिस्टमधून सेंट्रल टॅक्स सिलेक्ट करायचा. तर ऑलरेडी सेंट्रल टॅक्स सिलेक्ट आहे. मी याला एंटर बटन प्रेस करून समोर जात आहे आणि एंटर करू. त्यानंतर आपण इनपुट IGST हे सुद्धा बनवून घेऊ. तर IGSTचा अर्थ तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलं होता. तर हा इंटिग्रेटेड टॅक्स आहे. इंटिग्रेटेड टॅक्स सिलेक्ट केला आहे. एंटर बटन प्रेस करून आपण समोर गेलेलो आहे. हे झाले परचेसशी रिलेटेड आपण जे इनपुट करणारे टॅक्स आहे त्याबद्दल आपण इथे त्याचे अकाउंट्स बनवून घेतलेले आहे. आता आपण सेल करणार आहोत. तर सेल करताना सेल अकाउंट आपल्याला बनवावं लागेल. सेल अकाउंट घेतलेलं आपण इन्व्हेंटरी व्हॅल्यूचा यस करावं लागेल आपल्याला. आणि इथे GST अप्लिकेबल, हां यस अप्लिकेबल ठेवायचं आहे. आणि इथे सेट अल्टर डिटेल्स आपल्याला यस ठेवावं लागेल आणि एंटर बटन प्रेस करायचं. आता परत इथे बघा मी बॅकस्पेस जातो, कारण इथे परत तेच झालं आहे की इथे सर्व्हिसेस त्याचं आपल्याला गुड्स चेंज करायचं आहे. हे थोडंसं लक्ष देऊन करावं लागेल तुम्हाला. समजा डायरेक्टली कर्सर एंटर केल्यावर समोर जात असेल तर तुम्हाला बॅक येऊन अगोदर चेक करायचं आहे की सर्व्हिसेसच्या ठिकाणी गुड्स असायला पाहिजे. इथे गुड्स असेल तर तुमचं व्यवस्थित प्रॉब्लेम दाखवेल. तर मी इथे व्यवस्थित केलेलं आहे. आता सेल करत असताना आपण कस्टमरकडून जो टॅक्स घेतो त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो आहे. तर आउटपुट टॅक्स, तर आउटपुट टॅक्स करू. आता कोणताही GST टॅक्स आहे आपला, तर इथे सुद्धा आपल्याला 3 कॅटेगरी मिळणार आहे, 3 टाईप्स मिळणार आहे. आउटपुट SGST, आउटपुट CGST आणि आउटपुट IGST. तर आपण इथे आउटपुट अगोदर SGST करू, म्हणजे स्टेटशी रिलेटेड टॅक्स. हा सुद्धा ड्युटीज अँड टॅक्सेसच्या अंडरमध्ये येणार. GST आपण त्याला ॲज टाईपमध्ये टाकला आहे. आणि हा स्टेटशी रिलेटेड टॅक्स असल्यामुळे इथे आपण स्टेट टॅक्स इथे त्याच्या अंडरमध्ये घेणार आहे. आणि एंटर बटन करून एक्सेप्ट करू. मग परत आपल्याला आउटपुट CGST घ्यायचं आहे. एंटर बटन प्रेस करायचं आहे. एंटर केलं आहे, ॲज अंडर GST मध्ये जाईल. आणि हा सेंट्रल टॅक्स असल्यामुळे सेंट्रल टॅक्स इथून सिलेक्ट करायचा आहे. एंटर बटन प्रेस करून आपल्याला समोर जायचं आहे. आता आपल्याला आउटपुट SGST बनवलं आहे. आता IGST सुद्धा बनवून घ्यायचं आहे. ड्युटीज अँड टॅक्सेस घ्यायचं आहे. GST ॲज अंडर ग्रुप घ्यायचा आहे. इथे इंटिग्रेटेड टॅक्स टाकून इथे समोर जायचं आहे. तर हे आपण अकाउंट्स असे बनवलेले आहे. आणि परत एक आपण GST पेबल हे अकाउंटसुद्धा बनवून घेऊ. आणि इथे त्याचा ॲज अंडर ग्रुप राहतो करंट लायबिलिटी. तर हे आपण घेऊन त्याला सिलेक्ट करून इतके अकाउंट्स बनवले. आता बाकीचं तुम्हाला बनवायचं तर बनवू शकता. आपण इथे SBI बँक अकाउंट बनवलं समजा, बँकेशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. त्याचा ॲज अंडर ग्रुप आपण बँक अकाउंट घेतलेला आहे. हे डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित फिल करायचे तर करू शकता. मी HDFC बँक अकाउंटसुद्धा घेऊन राहिलो आहे. HDFC बँक अकाउंट आपण घेऊ आणि याला सुद्धा एक्सेप्ट करून घेऊ. आता हे आपले नॉर्मल झालेले आहे. पण आता आपल्याला बघायचं आहे आपल्याकडे क्रेडिटर्स किती आहे आणि डेटर्स किती आहे. तर आता मी प्रॉब्लेममध्ये दाखवलं होतं, परत एकदा आपण बघून घेऊ. तर आपल्या प्रॉब्लेममध्ये बघा, इथे तुम्ही जेव्हा परचेस करता तेथे ऑन क्रेडिट बेसिस हिंदुस्तान लिमिटेडकडून परचेस केलं. तर हा एक क्रेडिटर्स आपल्याकडे आहे. तर आपण याचं सुद्धा एक अकाउंट्स बनवावं लागेल, हिंदुस्तान लिमिटेड. तर आता आपण इथे जाऊ आणि हिंदुस्तान लिमिटेड नावाचं एक अकाउंट बनवू. ॲज अंडर संडे क्रेडिटर्स हे तुम्हाला माहिती आहे. एंटर प्रेस करायचं आहे. आता इथे एक आपण विचार करतो म्हटलं तर याला आपण मेंटेन बॅलन्स बाय बिल बॅलन्समध्ये टाकू शकतो. आता तुम्हाला या गोष्टी आपण नंतर समोरच्या टॉपिकमध्ये आपण क्लिअर करू. तर त्यामुळे इथे मी सध्या नो ठेवतो. पण प्रॉब्लेमच्या नुसार आपण विचार केला तर इथे यस ठेवायला पाहिजे. ठीक आहे. तर इथे आपण चला यस करू. आणि हे सुद्धा हा टॉपिक इथे क्लिअर करता येईल आपल्याला. तर बघा इथे आपण काय केलेलं आहे, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल आपण यस करून राहिलो. बिल बाय बिल यस केल्याने काय होणार की आपल्याला जो बिल रेफरन्स दिलेला आहे त्यानुसार आपल्याला बरोबर त्याची माहिती मिळेल, बिल बाय बिल माहिती व्यवस्थित मिळेल. तर त्यामुळे हे यस करणं चांगली गोष्ट आहे. आणि डिफॉल्ट क्रेडिट पिरियड, तर आता आपल्या प्रॉब्लेममध्ये बघा तुम्हाला लक्षात येत असेल, परचेस फॉलोइंग आयटम्स फ्रॉम हिंदुस्तान लिमिटेड ऑन क्रेडिट ऑफ 35 days
विथ GST नंबर, हा बिल नंबर आपल्याला दिलेला आहे. तर हा बिल नंबर आपण व्यवस्थित टाकला आहे आणि क्रेडिट लिमिट बघा 35 डेज दिलेली आहे, हे आपल्याला इथे मेन्शन केलं आहे. तर हे आपण इथे लिहू शकतो. बघा इथे डिफॉल्ट क्रेडिट पिरियड 35 डेज आहे, तर मी इथे 35 डेज लिहितो आणि एंटर बटन प्रेस करतो, तो एक्सेप्ट करेल त्याला. तर ठीक आहे, आपण आता हा सुद्धा टॉपिक इथे क्लिअर केला तर होऊन जाईल. आपण इथे याला एंटर बटन प्रेस करून समोर जाऊ. हा एक क्रेडिटर्स आहे आणि परत कोणी क्रेडिटर्स आहे का चेक करू. इथे हिंदुस्तान लिमिटेडच आहे, परचेस करताना आपण तिन्ही वेळेस हिंदुस्तान लिमिटेड वापरला म्हणजे एकच क्रेडिटर आहे. आणि त्यानंतर परत कोणी आहे का बघू. इथे तर सेल आपण अकाउंट बनवला आहे आणि इथे डेटसुद्धा दिसून राहिले बघा. तर सेल आपण कोणाला केला, A to Z सुपर मार्केट. A to Z सुपर मार्केट हा आपला डेटस आहे. तर याचं एक अकाउंट बनवावं लागेल आपल्याला, A to Z सुपर मार्केट, आणि एंटर बटन प्रेस केला, हा आपला डेटस आहे. तर संडे डेटस याचा ग्रुप करा. इथे सुद्धा तुम्हाला बिल बाय बिल आपण यस करू, कारण इथे सुद्धा तुम्हाला 31 डेजची क्रेडिट लिमिट दिलेली आहे आणि त्याचा बिल नंबर दिलेला आहे. तर आपण इथे याला यस करू आणि 31 डेज लिहू, आपण याला एक्सेप्ट करू. परत कोणी डेटस आहे का बघा. इथे A to Z सुपर मार्केट झाला आहे आणि त्यानंतर इथे 5 स्टार सुपर मार्केट आहे, हा सुद्धा डेटस आहे आणि 31 डेज त्याची क्रेडिट लिमिट आहे. तर इथे 5 स्टार सुपर मार्केट दिलेलं आहे, हा संडे डेटस आहे. 31 दिवस त्याचं इथे दिलं आहे. एंटर प्रिंट करून एक्सेप्ट करायचं आहे. तिसरा डेटस कोण आहे परत आपण बघू. इथे खाली सोल्ड केलेला आहे धनलक्ष्मी प्रोव्हिजनला 31 डेजची क्रेडिट लिमिट दिली आहे. तर धनलक्ष्मी प्रोव्हिजन हे सुद्धा एक डेटर आहे, याची क्रेडिट लिमिट 31 डेज आहे आणि याला आपण एक्सेप्ट करून समोर जाऊ. या बेसिकली ज्या गोष्टी होत्या, जे लेजेस आपल्याला क्रिएट करायचं होतं ते आपण क्रिएट केलेलं आहे. आता आपल्याला एक्सेप्ट करून बाहेर निघावं लागेल आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेंटरी क्रिएट करावं लागेल. जोपर्यंत इन्व्हेंटरी क्रिएट करत नाही तोपर्यंत आपण बाकीचं ट्रान्झॅक्शन करता येणार नाही, कारण स्टॉक आयटम लिस्ट आपल्याकडे नसेल तर कसं करणार. तर मी इथे इन्व्हेंटरी क्रिएट करणार, म्हणजे चौथी स्टेप आपली इन्व्हेंटरी क्रिएशनची राहील. इथे जाऊ आपण आणि आपल्याला इन्व्हेंटरी क्रिएशन करायचं. तर आता तुमच्या लक्षात येत असेल, इथे बघा आपण परत प्रॉब्लेमवर जाऊ आणि प्रॉब्लेममध्ये तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याकडे स्टॉक आयटम्स आहे हे किती टाईपचे आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसत आहे ताजमहल टी 250 ग्रॅम, रेड लेबल टी 500 ग्रॅम, ताजा टी 200 ग्रॅम, रेड लेबल टी 200 ग्रॅम. आता इथे तुम्ही मागच्या क्लासमध्ये शिकलेच आहेत, तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने ग्रुप बनवायचा आहे, कोणाला कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे आणि आयटम लिस्ट कशा पद्धतीने क्रिएट करायची आहे. तर आपण त्या पद्धतीने इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न करू. तर इथे बघा मला इथे ताजमहल टी 250 ग्रॅम असं दिसून राहिलेलं आहे आणि इथे मी ग्रुपमध्ये जाईल तर मला ग्रुपमध्ये काय बनवायचं आहे, ब्रँडचे नाव, ब्रँड कोणतं आहे, ताजमहल. तर मी इथे ताजमहल एक बनवलेलं प्रायमरीमध्ये ठेवलं आहे आणि एंटर प्रेस करून इथे तुम्हाला शूट क्वांटिटी आयटम्स बी ॲडेड नो ठेवा आणि सेट अल्टर डिटेल्स GST पण नो ठेवलेलं चालेल, कारण इथे ताजमहलला आपल्याला विकायचं नाही आहे, तर त्यामुळे आपण इथे ठेवलं आहे. परत कोणतं आहे, रेड लेबल दिसत आहे तुम्हाला, रेड लेबल नंतर ताजा दिसत आहे. रेड लेबल तर इथे कंटिन्यू होऊन जाईल, म्हणजे रेड लेबल आणि ताजा हे दोन परत बनवावं लागेल तुम्हाला. तिथे रेड लेबल आणि ताजा हे काय कंपनीचे नाव आहेत, मी त्याचं ग्रुपमध्ये अकाउंट बनवत आहे असं समजा. त्यानंतर खाली परत बघू आपण आपल्याला काय काय मिळतं. इथे बघा चिंग्स टोमॅटो सॉस, चिंग्स टोमॅटो सॉस म्हणजे चिंग्स कंपनीचं नाव आहे. किसान मिक्स फ्रूट जॉब आहे, म्हणजे किसान हे कंपनीचं नाव आहे. आता इथे एकदा तीनदा रिपीट झाला, म्हणजे चिंग्स आणि किसान हे मला दोन बनवायचं आहे. इथे मी चिंग्स बनवलं आहे आणि इथे किसान हे ब्रँडचं नाव लिहित आहे. परत मी रिटर्न आपल्या प्रॉब्लेममध्ये गेलो आहे आणि परत बघा खाली परत दिसत आहे का आपल्याला पॉन्ड्स ड्रीम पावडर 400 ग्रॅम्स. आता इथे कंपनीचं नाव काय, पॉन्ड्स रिन पावडर म्हणजे रिन कंपनीचं नाव आहे. क्लोजअप काय कंपनीचं नाव आहे. पेप्सोडंट कंपनीचं नाव आहे. लाईफ बाय कंपनीचं नाव आहे. लक्स आणि विम. म्हणजे आता इथे तुम्हाला इतके सारे हे करावं लागेल. तर मी इथे बघा पॉन्ड्स रिन क्लोजअप, आपण इथे पॉन्ड्स रिन पण बनवावं लागेल आणि क्लोजअप हे कंपनीचे नाव आहेत ते बनवले. परत क्लोजअप नंतर काय दिसत आहे आपल्याला, पेप्सोडंट, लाईफ बॉय, लक्स आणि विम. पेप्सोडंट, लाईफ बॉय, लक्स, विम. पेप्सोडंट, लाईफ बॉय, लक्स आणि विम. बघा आपण सर्व
ब्रँड नेम हे सर्व लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं हे झाले ग्रुप्स तयार. तर हे ग्रुप्स तयार झाले, आपण सर्व तयार केलेले आहे. तर बघा ग्रुप्समध्ये जो आता आपल्याला स्टॉक कॅटेगरी तयार करायची. आता कॅटेगरी काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. कॅटेगरी काय आपण क्लासमध्ये बघितलं होतं. कॅटेगरी काय दिसत आहे आपल्याला इथे. टी एक कॅटेगरी आहे, चहा आपण म्हणतो ते टी एक कॅटेगरी झाली आहे. टी नंतर आपल्याला पुन्हा दुसरी कॅटेगरी कोणती दिसत आहे, टोमॅटो सूप ही कॅटेगरी दिसत आहे. मिक्स फ्रूट जाम ही कॅटेगरी दिसू शकते, किंवा जाम लिहिलं तरी चालेल, ही कॅटेगरी राहील. टोमॅटो चिली सॉस, सूप आणि सॉसमध्ये फरक आहे, तर तुम्ही सॉस सूप वेगळं आणि सॉस वेगळं, ही सुद्धा कॅटेगरी वेगळी होईल. जामचं आताच बनवलं तर त्यामुळे हे कॅटेगरी कॉमन होऊन जाईल. त्यानंतर परत काय दिसत आहे तुम्हाला, पॉन्ड्स ड्रीम पावडर 400 ग्रॅम. आता पावडर म्हटलं तर इथे बघा रिन पावडर पण आहे आणि ड्रीम पावडर पण आहे. तर आपल्याला इथे ओळखायचं आहे की कोणता पावडर कोणत्या कॅटेगरीमध्ये येते. तुम्ही फक्त पावडर ही कॅटेगरी बनवली तर कन्फ्युजन होईल की मग चेहऱ्याला लावायचं पावडर कोणता आणि मग कपड्याला लावायचं पावडर कोणतं. तर तुम्हाला माहिती असेल टॅल्कम पावडर म्हणतो आपण, जे आपला फेसला लावतो ते टॅल्कम पावडर झालं, आणि हे रिन पावडर दिसतं आहे हे वॉशिंग पावडर झालं. म्हणजे आता तुम्हाला लिहित असताना सुद्धा थोडंसं कॅटेगरीचा विचार करून लिहायचं आहे की टॅल्कम पावडर असे कॅटेगरी बनवा आणि वॉशिंग पावडर ही दुसरी कॅटेगरी बनवा. क्लोजअप लिहिला, इथे काहीच लिहिलं नाही आहे, पण क्लोजअप 150 ग्रॅम म्हटल्यावर माझ्या लक्षात येऊन आलं की हे टूथपेस्ट आहे. तर टूथपेस्ट असल्यामुळे टूथपेस्ट एक कॅटेगरी तुमची बनेल. पेप्सोडंट जर्मी 300 ग्रॅम हे सुद्धा टूथपेस्टच आहे, तर त्यामुळे इथे आपण टूथपेस्ट कॅटेगरी बनवलेली राहील. लाईफ बाय सोप, सोप ही कॅटेगरी राहील. लक्स 150 ग्रॅम, इथे सोप नाही सांगितलं आहे तर आपण इथे सोप लक्षात घेऊ शकतो, आणि इथे किंवा मी लिहूनच घेतो इथे ही सोप कॅटेगरी समजून घ्या. ठीक आहे, ही सोप आपल्याला कॅटेगरीमध्ये दिसून राहिलेली आहे, पण किंवा समजूनही घेऊ शकतो आपण की सोप कॅटेगरी आहे. विम लिक्विड दिसत आहे. विम लिक्विड म्हणजे आता हे आपण विचार करू शकतो की लिक्विडचं एक पाऊच येतो 300 ml, तर हे पाऊचसुद्धा आपली कॅटेगरी आहे. तर लिक्विड पाऊच लिहा, लिक्विड पॅकेट्स लिहा, असे पण कॅटेगरी तुम्ही बनवू शकता. तर हे आपण डिसाईड करायचं की कॅटेगरी काय राहणार आहे. तर मी इथे बघा पहिली कॅटेगरी टी दिसून राहिली आपल्याला, या पहिल्या याच्यामध्ये टीच कॅटेगरी आहे, तर मी इथे टी ही कॅटेगरी बनवली आहे. त्यानंतर दुसरी कोणती कॅटेगरी दिसून राहिली आपल्याला इथे, सूप. तिसरी काय दिसत आहे, जॅम. चौथं सॉस. ठीक आहे, सूप जॅम आणि सॉस. सूप जॅम आणि सॉस हे आपली कॅटेगरी झाली आहे. त्यानंतर परत खाली गेलो आपण, इथे बघा आपण जे बोललो होतो पॉन्ड्स ड्रीम पावडर म्हणजे टॅल्कम पावडर आणि वॉशिंग पावडर अशा दोन आपल्याला पडेल. टॅल्कम पावडर आपण लिहू आणि वॉशिंग पावडर, हे दोन्ही वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने लिहायला लागत आहे. नाहीतर आपण पावडरच लिहिलं असतं, पण पावडरमध्ये आता कन्फ्युजन होईल की आपण कोणतं पावडर वापरत आहे. क्लोजअप म्हणजे टूथपेस्ट आहे, इथे टूथपेस्टच येईल, म्हणजे टूथपेस्ट एक बनवावं लागेल. सोप, टूथपेस्ट, सोप. ठीक आहे, म्हणजे आता आपण इथे टूथपेस्ट बनवून घेऊ, ही कॅटेगरी राहील, आणि सोप ही कॅटेगरी राहील. आणि त्यानंतर आपल्याला विम लिक्विड, आता इथे थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर बघा लिक्विड पॅकेट्स म्हणून लिहू शकता तुम्ही विमचं, तर काही प्रॉब्लेम नाही इथे, म्हणजे कारण पुष्कळ याचे लिक्विड असे सॅचेट येतात, तर तुम्ही इथे लिक्विड पॅकेट्स असं म्हणून लिहून त्याला क्लिअर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण असं करून लिहिलं. हे सर्व कॅटेगरी झाल्या तुमच्या, बरोबर आहे. आता कॅटेगरी झाल्यानंतर आपण काय करतो, इथे कॅटेगरी संपलं आपलं, आपण युनिट्स ऑफ मेजरमध्ये जातो, इथे एंटर बटन प्रेस करतो आहे, आणि हे सर्व ज्या गोष्टी आहे या सर्व गोष्टीचा आता विचार करतो म्हटलं तर बघा आपल्याला हे सर्व दिसून राहिलेले आहे. हे काय आहे, हे सर्व पॅकेट्स आहेत बघा. ताजमहल टी 250 ग्रॅम, 250 ग्रॅम मोजून दिल्या जात नाही, त्याचं एक पॅकेट्सच असते. रेड लेबल टी 500 ग्रॅमचं एक पॅकेटच असते. ताजा टीचं पॅकेट असेल, म्हणजे हे सर्व पॅकेट दिसून राहिले. तुम्ही इथे बघा चिंग्स टोमॅटो सूप जो आहे त्याचंही पॅकेटच राहतो. याचं म्हणजे प्रत्येक याचे पाऊच पॅकेट असं म्हणू शकता. तर पाऊच म्हणण्यापेक्षा आपण पॅकेट्स म्हणू. तुम्ही इथे पॉन्ड्स पावडर घ्याल तर त्याचं एक पॅक राहतो, पॅक म्हणून आपण ते 400 ग्रॅमचा एक पॅक आहे. 1 किलो रिन पावडरचं पॅकेट्स आहे, हे आपण असा विचार करून चालू शकतो. 300 mlचं आपण लिक्विड म्हटलं, याचंसुद्धा पॅकेट्स आहे, म्हणजे पाऊच आहे. म्हणजे इथे आपण एकच सिम्बॉल बनवला पॅकेट्स नावाचा तरी काही हरकत नाही. ठीक आहे, तर तुम्ही असं करू शकता, किंवा तुम्हाला असं वाटलं वेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे तर तुम्ही इथे लिहू शकता. आता इथे तुम्हाला या लिस्टमध्ये पॅकेट्सचं नाव दिसतं का बघू आपण, किंवा वेगळे होऊ शकतं. बघा पॅकेट्स म्हणण्यापेक्षा पॅक म्हणून असं म्हटलं आहे, तर आपण ते सुद्धा लिहू शकतो इथे, म्हणजे पॅक म्हणा किंवा पॅकेट्स म्हणा, दोन्हीचा अर्थ सेम आहे.
हे एंटर बटन प्रेस केलं. एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपण बाहेर निघू आणि आता ॲटम लिस्ट आपली जी आहे ती लिहू. आता जी ओरिजिनल ॲटम लिस्ट दिसत आहे ती आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न करू. इथे बघा आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिसत आहे, ताजमहल टी 250 ग्रॅम हा आपला आयटम आहे. तर इथे पूर्ण तसंच लिहावं लागेल तुम्हाला, ताजमहल टी 250 ग्रॅम. ठीक आहे. मग आता ॲज अंडर ग्रुप ताजमहल राहणार आहे, तर इथे ताजमहल घ्या. त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे, टीची कॅटेगरी आहे, पॅकेट्समध्ये घेतला. हां, आता इथे आपण ताजमहल टीला काय किती टॅक्स लागत आहे हे आपण इथे मेन्शन करणार आहोत. तर इथे बघा जी एस टी आपल्याला अप्लिकेबल करायचं आहे, तर इथे अप्लिकेबल आहे बघा, इथे अप्लिकेबल आपण करून घेऊ. त्यानंतर सेट अल्टर डिटेल्स आपण यस करू. यस केल्यानंतर इथे ऑन व्हॅल्यू ऑन रेट हे दोनपैकी एक तुम्हाला कोणतंही घेता येईल. तर आपण कोणत्या पद्धतीने घ्यायचं ते बघा. तर चला आपण ऑन रेट ॲटम रेट्स आपण घेतला आहे, ऑन व्हॅल्यूज घेऊ आपण. इथे ऑन व्हॅल्यू घेऊ आणि इथे टॅक्सेबिलिटी विचारत आहे, इथे आपल्याला टॅक्सेबल करायचं आठवणीने. टॅक्सेबल केल्यानंतर इथे याला किती टॅक्स लागत आहे तर आपण एकदा परत प्रॉब्लेममध्ये बघून घेऊ. बघा ताजमहल टी असो, रेड लेबल टी हे सर्व याला 5% GST लागू होत आहे. तर 5% GST असल्यामुळे आपण इथे 5 लिहू आणि एंटर बटन प्रेस करून त्याला एक्सेप्ट करू. इथे बघा गुड्स ऑफ सप्लाय, गुड्स हे महत्त्वाचं आहे. एंटर बटन प्रेस करा, एंटर बटन प्रेस करून एक्सेप्ट करा. दुसरं कोणता आयटम आहे, रेड लेबल टी 500 ग्रॅम. इथे रेड लेबल टी 500 ग्रॅम आपण हे घेतो आहे. एंटर बटन प्रेस केलं आहे. रेड लेबल ॲज अंडर ग्रुप आहे, तर रेड लेबल आपण घेऊ. कॅटेगरी तर टीच राहणार आहे आणि पॅकेट्स राहणार. एंटर केलं, अप्लिकेबल करा, इथे यस करा. ऑन व्हॅल्यू घ्या, इथे टॅक्सेबल आठवणीने घ्यायचं आणि इथे 5% हे सुद्धा आहे म्हणून 5% घेऊ. याला गुड्समध्ये आपण कन्वर्ट करू. त्यानंतर तिसरा आयटम आहे आपला ताजा टी 200 ग्रॅम. ताजा टी 200 ग्रॅमचा पाऊच असेल, तर इथे ताजा आपला ॲज अंडर ग्रुप आहे, टी कॅटेगरी राहणार आहे, पॅकेट्स राहणार आहे, अप्लिकेबल इथे यस केला आहे, ऑन व्हॅल्यू घेतला आहे, टॅक्सेबल घेतलेला आहे आणि इथे आपण पुन्हा 5% घेऊन याला मोकळं केलेलं आहे. आणि परत एक शेवटचा आयटम घेऊ आपण, रेड लेबल टी 250 ग्रॅम. रेड लेबल टी 250 ग्रॅम. इथे ब्रँड आपलं रेड लेबल आहे, कॅटेगरी टीच राहणार आहे, पॅकेट्स राहणार, अप्लिकेबल इथे यस केलेला आहे, ऑन व्हॅल्यू टॅक्सेबल घ्यायचा आहे आणि इथे 5% आपण करून सर्व मोकळं करू. आता बाकीचं सर्व तुम्ही बनवू शकता, तुमच्या लक्षात येत असेल. याच पद्धतीने आपण इथे इतके सारे आयटम्स लिहिलेले आहे, हे सर्व आयटम्स घेऊन मग तिथे 5च्या ठिकाणी 12% ठेवावं लागेल आणि अशा पद्धतीने तुम्ही इतके सारे स्टॉक आयटम बनवू शकता. मी सध्या इतकंच बनवून दाखवतो आहे आणि आपण आता एंट्रीवर जाऊ. म्हणजे हे बनवलं तर हे याची एंट्री कशी करायची हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आपण वेळ न घालवता इथे मी आयटम लिस्ट कमी बनवत आहे, बाकी सर्व तुम्हाला व्यवस्थित बनवायची आहे आणि आपण बाहेर निघून आता अकाउंटिंग व्हाउचरमध्ये जाऊ. तर या अकाउंटिंग व्हाउचरमध्ये मी गेलो आणि एंटर बटन प्रेस केलं. तर बघा आपलं नॉर्मल अगोदर काय करायचं आहे, रिसिप्ट आपण जे करायचं आहे सिम्पल एंट्री ते करून घेऊ. कॅपिटल अकाउंट अगोदर पैसे आणू. तर इथे मी 10 लाख रुपये एक्सेप्ट करतो आहे. त्यानंतर बँकेमध्ये पैसे टाकून देतो. कॉन्ट्रामध्ये गेलो आपण टू कॅश अकाउंट, इथे 5 लाख 1 2 3 4 5 5 लाख रुपये आपण SBI बँकमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. आणि SBI बँकमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर इथे आपण गेलो, इथे एंटर बटन प्रेस करा आणि त्यानंतर आपण SBI टू HDFC मध्ये पण ट्रान्सफर करून घेऊ 2 लाख रुपये. SBI टू HDFCला 2 लाख रुपये हे आपल्याला माहिती आहे, पण मी करून दाखवत आहे. त्यानंतर आपण मेन आपला परचेसला गेलो. तर परचेसला गेलं असल्यानंतर आपण आता बिल बाय बिल ॲक्टिवेट केलं आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल इथे बिल बाय बिल, इथे बघा वरती सप्लायर इनवॉइस नंबर दिलेला आहे. आता हा लिहिणं सुरू करू आपण, कारण आपल्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा दिलेला आहे. बघा इथे 1/10/2017 परचेस फॉलोइंग आयटम्स फ्रॉम हिंदुस्तान लिमिटेड ऑन क्रेडिट ऑफ 35 days विथ GST. बिल नंबर इन्व्हॉइस नंबर HU01. हा इन्व्हॉइस नंबर म्हणा, बिल नंबर म्हणा किंवा रेफरन्स नंबर म्हणू शकतो आपण. तर HU01 तर आपण इथे आता हे लिहिणं सुरू करू. HU01 हे आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे लिहिल्यानंतर आपण एंटर बटन प्रेस करायचं. पार्टी कोणती आहे तर आपण हिंदुस्तान लिमिटेडकडून हे परचेस करत आहे. बघा हिंदुस्तान लिमिटेडकडून आपण परचेस करून राहिलो आहे म्हणून हिंदुस्तान लिमिटेड इथे घ्यायचं आहे. कंट्रोल ए करून याला समोर घ्या, परचेस करत आहे. आणि आता आपल्याकडे आयटम लिस्ट आहे. आता आयटम लिस्ट काय करायचं आपल्याला, ताजमहल टी किती घ्यायचं, 80 क्वांटिटी 80 रुपये. तर इथे ताजमहल टी इथे दिसत आहे 250 ग्रॅम.
ठीक आहे. इथे मेन लोकेशन घेतलं आहे. इथे किती घेतलं आहे 80 क्वांटिटी बघा 80 क्वांटिटी आहे आणि 80 रुपये रेट आहे 5% त्याच्यावर येऊन राहिलं. तर 80 क्वांटिटी 80 रुपये रेट आहे आणि पॅकेट्समध्ये आहे. डिस्काउंट वगैरे काही दिलं नाही. तर इथे बघा 6400 रुपये दिसत आहे. तर आपण अगोदरच कॅल्क्युलेशन करून ठेवलेले आहे ते 6400 ना आहे इथे बरोबर ते दाखवत आहे बरोबर. तर इथे एंटर करून त्याला एक्सेप्ट करा. एक्सेप्ट केल्यानंतर परत सेकंड आयटम कोणता आहे बघू आपण. रेड लेबल टी 500 ग्रॅम 78 रुपये त्याचा रेट आहे. तर इथे आपण रेड लेबल 500 ग्राम घेतलेला आहे आणि इथे 78 त्याचं आहे म्हणजे 6084 रुपये ते दाखवत आहे का बघू आपण. तर 6084 रुपये इथे पहा बरोबर आलेलं दिसेल. त्यानंतर ताजा टी 200 ग्रॅम दिलेला आहे 70 आणि 85 रुपये त्याचं आहे. ताजा टी 200 ग्रॅम. तर आपण इथे याला एक्सेप्ट करू आणि ताजा टी 200 ग्रॅम किती होतं 70 क्वांटिटी आहे आणि 85 रुपयाचा रेट आहे. तर 70 क्वांटिटी घेतला आहे आणि 85 रुपये रेट आहे तुमचा 5950 रुपये. तिथे बघा 5950 रुपये आपण बरोबर कॅल्क्युलेशन काढलं आहे. तिथे बरोबर त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्यानंतर रेड लेबल टी 250 ग्रॅम. रेड लेबल टी 250 ग्रॅम घ्यायचं आहे. रेड लेबल टी 250 ग्रॅम घेतलेला आहे. क्वांटिटी किती आहे बघा 60 आहे आणि 85 रुपये रेट आहे. तर इथे 60 क्वांटिटी घ्या आणि 85 रुपये रेट घ्या. 5100 रुपये आलेले आहे ते आपण बघू बरोबर आहे का. तर 5100 बरोबर आलेले आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं एक कॅल्क्युलेशन. मग आपण एंटर बटन आपल्या सामानाची लिस्ट संपली 5% जे होतं त्याचं लिस्ट संपली आणि इतकं सामान आपल्याला परचेस करायचं होतं. तर मी एंटर बटन प्रेस करतो आणि समजतो. आता इथे आपण एक्झॅक्ट काय करतो की इथे GST टॅक्स रेट लावत आहे. तर तुम्ही तुमचं टोटल अमाऊंट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा खाली येता आयटम लिस्ट संपल्यानंतर तिथे तुम्हाला आता टॅक्स लावायचा आहे. तर टॅक्स कोणता लावाल तुम्ही इनपुट CGST. इनपुट CGST किती आहे 588 रुपये 35 पैसे. आता हे ॲटोमॅटिकली येऊन जाईल 5%च्या हिशोबाने. का बरं हे ॲटोमॅटिकली आलं का बरं कारण जेव्हा तुम्ही ॲटम लिस्ट हे बनवली होती त्या ॲटम लिस्टच्या प्रत्येक ॲटमच्या वेळेस तुम्ही जे GST ॲप्लिकेबल केलं होतं तेव्हा तुम्ही सेट अल्टर डिटेल्स यस केलं होतं आणि तेव्हा तुम्ही 5% त्याचा रेट सेट केला होता. ते सर्व 5% मध्ये असल्यामुळे हे सर्व तुम्हाला बघा कॅल्क्युलेशन बरोबर आला 588 रुपये 35 पैसे. बघा इथे 588 रुपये 35. तर इथे CGST म्हणजे कसं 5%चा अर्धा हिस्सा म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेंट्रल टॅक्स हे 2.5% जाणार आणि सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटला 2.5% जाणार. तर मग आपल्याला इथे हे केलेलं आहे. परत आपण इथे इनपुट SGST करू आपण. SGST केल्यानंतर 588 रुपये 35 पैसे असं आलेलं आहे. तर ही एंट्री आपण करून राहिलो इथे. आता त्यानंतर बघा आपल्या प्रॉब्लेममध्ये इथे एक गोष्ट लिहिली आहे राऊंडिंग ऑफ मेथड. राऊंडिंग ऑफ म्हणजे आता इथे बघा तुमच्या डोळ्यासमोर अशी केस आलेली आहे की इथे 24,710 रुपये 70 पैसे. आता 70 पैसे चिल्लर कोणी घेत नाही तर त्याला राऊंड फिगर केलं जातं म्हणून राऊंडिंग मेथडचा वापर तुम्ही करू शकता किंवा त्याचा एक अकाउंट बनवू शकता आणि त्याला तिथे मेन्शन करू शकता. आता तुम्हाला असं वाटत असेल 70 पैसे सोडायचे किंवा 30 पैसे जास्त घ्यायचे ते हे तुम्ही ठरवू शकता. तर आपण सोडू पण शकतो किंवा घेऊ पण शकतो पण मॅक्झिमम सोडले जातात. तर तुम्हाला असं वाटत असं सोडायचं आहे तर तुम्ही त्याचं एक अकाउंट बनवून राऊंडिंग ऑफचं अकाउंट बनवून हे करू शकता. तर मला एक राऊंडिंग ऑफचं मी अकाउंट नाही बनवलं तर मी बनवतो. तर बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी तिथेच राहून Alt+C करायचं म्हणजे तुम्ही सेकंडरी लेजरमध्ये जाता आणि इथे आपण अकाउंट बनवू शकतो. तर मी राऊंडिंग ऑफ असं बनवतो राऊंडिंग ऑफ करण्यासाठी आणि हे माझ्यासाठी एक्सपेन्सेस राहील कारण आपण सोडतो मॅक्झिमम आणि हे केलेलं आहे. याचा GSTशी काही संबंध नाही. तर मी इथे काही याला अप्लिकेबल केलं नाही केलं याच्याशी काही संबंध नाही. ठीक आहे सोडून देऊ आपण. आणि इथे बघा आपल्या हाताने लिहावं लागेल. मला आता विचार करा मला सोडायचं आहे की घ्यायचं आहे तर तो विचार करा तुम्ही. आता मी माझ्या प्रॉब्लेममध्ये घेतला आहे म्हणून मी इथे काय करतो इथे आपण 30 पैसे ॲड करून घेऊ. तर मी इथे 30 पैसे म्हणजे किती होते 0.30 30 पैसे म्हणजे 0.30 आपण असं लिहिलं एंटर प्रेस केलं. तिथे बघा खाली तुम्हाला 24,711 हे राऊंडिंग ऑफ म्हणजे राऊंड फिगर झालेला अमाऊंट दिसेल. तर असं एक सिम्पली करण्यासाठी आपण केलेली एक म्हणजे प्रयत्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर इथे 24,711 हे तुमचं बिल तयार झालेलं आहे अशा पद्धतीने दाखवेल. आता हे आपल्याला बघायला इथे तर 24,711 हे दिसत आहे बरोबर. तेच आपण जे एंट्री केलेली आहे. आता मी या बाकीचे एंट्री करत नाही हे तुम्हाला लक्षात आलं असेल. हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता परत त्यामध्ये. आता आपण सेलचं करून बघू. सेलचं काय इथे
सेलच्या अगोदर तुम्हाला हे इश्यू केला चेक वगैरे हे सर्व दिसून राहिलेलं आहे. तर चला आपण एक काम करू, आता आपण परचेस केला आणि 10 दिवसानंतर असं समजून घ्या इश्यू चेक रुपीज 24,711 टू हिंदुस्तान लिमिटेड अगेन्स्ट बिल नंबर दिसता. म्हणजे आता तुमच्या प्रॉब्लेममध्ये इश्यू केला चेक इश्यू केला तुम्ही, जो 24,711 रुपयाचा चेक हिंदुस्तान लिमिटला द्यायचा होता तो तुम्ही दिलेला आहे. अगेन्स्ट बिल नंबर त्याचं मेन्शन केलं होतं म्हणून अगेन्स्ट बिल नंबर आपण आता लिहिलेला आहे. तर ही एंट्री आपल्याला करायची आहे. तर तुम्ही चेक इश्यू केला असेल म्हणजे तुम्ही पेमेंटच केला, त्या व्यक्तीला पेमेंट केला असेल तर तुम्हाला आठवत असेल आपण कुठे जातो F5 मध्ये. F5 मध्ये गेलो आणि इथे तुम्ही काय केलं आहे, चेक इश्यू केला आहे म्हणजे पेमेंट केला आहे. कुणाला केला पेमेंट तुम्ही, कुणाला केलं आहे, हिंदुस्तान लिमिटेडला केला आहे. किती करायचं आहे, तर तुम्ही समजा विसरली असेल तरी बघा करंट बॅलन्स इथे 24,711 रुपये दाखवत आहे. तर आपण इथे 24,711 असं लिहिलेलं आहे. एंटर बटन प्रेस केल्यानंतर आता बघा बिल बाय बिल आपण ॲक्टिवेट केल्यामुळे काय झालं, बिल बाय बिल ॲक्टिवेट केल्यामुळे तुम्हाला आता विचारेल अगेन्स्ट रेफरन्स. आपण इथे बोललो आहे, इथे बघा याच्यामध्ये अगेन्स्ट बिल म्हणजे कोणत्या बिलाच्या अंतर्गत तुम्ही हे पैसे त्यांना पेड करत आहात. तर आता तुम्हाला बिल नंबर सांगावा लागेल. बिल नंबर आपल्याला सांगण्याची गरज नाही, आपण इथे एंट्री केली आहे म्हणून आपण इथे अगेन्स्ट रेफरन्स यावर क्लिक करू. तर मी इथे एंटर केलं तर बघा अगेन्स्ट रेफरन्स म्हटलं तर तुमच्याकडे जितके बिल आहे त्याच्यामध्ये हे एक बिल दिसून राहिलं. आता आपण सध्या एकच बिल बनवलं असल्यामुळे तुम्हाला बा HU01 या नावाचं बिल दिसून राहिलं, बॅलन्स अमाऊंट दिसून राहिला आणि आपण याला सिलेक्ट करून एंटर बटन प्रेस केलं तर तो त्याला एक्सेप्ट करेल. म्हणजे हे बिल तुम्ही पेमेंट केलं तर ते आपल्या लिस्टमधून निघून जाईल. ठीक आहे, तर आपण असं केलेलं एंटर केलं आहे. तुम्ही कशा थ्रू पेमेंट करता, SBI बँक थ्रू पेमेंट करत असाल तर SBI बँक थ्रू आपण पेमेंट केलेलं आहे असं समजा. एंटर बटन प्रेस करून एक्सेप्ट केलं. ठीक आहे, ही झाली पेमेंटची एंट्री. आपण आता क्रेडिटकडून विकत घेतो तर त्याला पेमेंट पण करणं आवश्यक आहे आणि अगेन्स्ट बिल रेफरन्सने कसं करायचं ते मी दाखवलं आहे. आता एक मी सेलचं सुद्धा करून दाखवतो बघा. तर सेलमध्ये आपण ही 7वी एंट्री करू. ह्या 2 एंट्री आता आपण केल्या नाही त्याच्यामुळे नाही करू. इथे बघा सेल ऑफ सुपर मार्केट जे आहे A to Z सुपर मार्केट त्यांना आपण सेल करत आहे. तर हा पहिले जे आयटम्स बनवले आहेत तेच आपण सेल करण्याचा प्रयत्न करू. तर इथे काय करायचं आपल्याला, सेलमध्ये जायचं आहे. सेलमध्ये गेल्यानंतर रेफरन्स नंबर बघा, रेफरन्स नंबर काय दिला SD02. तर आपल्याला इथे SD02 घ्यायचं आहे, एंटर करायचं आहे. पार्टी नेम कोणता आहे बघा, इथे A to Z सुपर मार्केट. आपण कोणाला सेल करतो आहे, A to Z सुपर मार्केटला सेल करून राहिला. इथे कंट्रोल A करून एक्सेप्ट करा, सेल करून राहिला. काय काय सेल केलं आपण इथे बघा, ताजमहल टी 30 क्वांटिटी सेल केल्या 86 रुपये. ताजमहल टी 30 क्वांटिटी 86 रुपयाला आपण सेल केलेलं आहे बघा. 86 रुपयाला सेल केलेली आहे. एंटर केलं म्हणजे 2580 रुपयाचं आपण सेल केलेलं आहे. तर इथे बघा 2580 बरोबर आहे का, तर इथे दिसत आहे. मग रेड लेबल टी 500 ग्रॅम आपण सेल केलेलं. तर इथे रेड लेबल टी घेऊ आपण, 500 ग्रॅमवाला रेड लेबल टी घेतलेला आहे. किती क्वांटिटी आहे बघा, 78 क्वांटिटी आहे आणि 80 रुपये रेट घेतलेला. तर ते 78 क्वांटिटी आणि 80 रुपये रेट घेतला म्हणजे 6240 रुपये. तर बघा 6240 रुपये इथे बरोबर आहे. ठीक आहे, 6240 बरोबर आहे. मग ताजा टी 200 ग्रॅम आपण केलेला आहे. तर ताजा टी 200 ग्रॅम, ताजा टी 200 ग्रॅम किती आहे इथे, ताजा टी 200 ग्रॅम 70 घेतलेले आहे. तर 70 क्वांटिटी आहे, 90 रुपये त्याचा रेट आहे. तर 70-90 आपण असं लिहिलं. 6300 तुम्हाला इथे रेट दिसत असेल बघा, 6300 दिसत आहे. आणि रेड लेबल टी 250 ग्रॅम, परत रेड लेबल टी 250 ग्रॅम घेतला. हे किती विकलं आपण, 60 क्वांटिटी 88 रुपये रेट आहे. तर 60 क्वांटिटी 88 रुपये रेट घेतलेला आहे आणि एंटर बटन प्रेस करून एक्सेप्ट केलेला. आता झालं आपले इथे आयटम लिस्ट संपलेली आहे. आयटम लिस्ट संपल्यानंतर आपण काय करतो, आयटम लिस्टच्या बाहेर निघतो आणि याची टोटलिंग बघतो अशी आहे. आता यावर आपण हे कस्टमरला विकतो, A to Z सुपर मार्केट हा आपला कस्टमरच आहे, डेटच आहे. तर यावर सुद्धा आपल्याला टॅक्स लावणं आवश्यक आहे. तर हे सेलिंगच्या वेळेस तुम्ही इनपुट नाही तर आउटपुट टॅक्स लावता. तर इथे सुद्धा आपल्याला आउटपुट टॅक्स लावा लागेल. तर आउटपुट टॅक्स लावू आपण इथे, पण कोणता, मग आपण महाराष्ट्रात आतमध्ये काम करतो तर आउटपुट CGST आणि आउटपुट SGST हे 2 टॅक्स लावा लागेल. तर आउटपुट CGST केलं तर बघा इथे 510 रुपये हे दिसून राहिलं तुम्हाला. आणि आपण हे कॅल्क्युलेशन काढलंच आहे, 510 रुपये दिसत आहे. आणि त्याच पद्धतीने परत इथे गेलो आपण आणि इथे आउटपुट SGST घ्यावं लागेल आपल्याला.
510 रुपये. आउटपुट IGST घेता येणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही समजा परचेस सेल करत असाल तेव्हा तुम्हाला IGST घ्यावं लागेल. SGST CGST घेण्याची गरज नाही. पण महाराष्ट्रात काम करत असाल तर CGST आणि IGST घ्यायला. बघा आता 21,420 रुपये हे तुमची टोटल. आता इथे राऊंडिंग ऑफची गरज आहे का? ऑलरेडी राऊंडिंग ऑफ आहेच 21,420. तिथे राऊंडिंग ऑफ करण्याची काहीच गरज नाही. जिथे गरज आहे तिथे पैशाचा हिशोब निघतो. तिथे आपण पैसे देत नाही किंवा कमी करून घेतोय असं जेव्हा होते तेव्हा राऊंडिंग ऑफ लावायला पाहिजे. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये बघा आपण सेल केलेला आहे. सेल केल्यानंतर आता तुमच्या लक्षात येत असेल आपण सेल तर केलं. सेल केल्यानंतर त्यांना पेमेंटसुद्धा आपण करू शकतो. तर चला आपण याला पेमेंट करून बघू कशा पद्धतीने होते. आणि पेमेंट करत असताना आपण एक स्वतःहून एंट्री करू पेमेंटची. सॉरी आपण रिसिव्ड करू ना. ते आपल्याला डेटच आपल्याला आता पेमेंट देणार म्हणजे आपण रिसिव्ड करू म्हणजे ही एंट्री रिसिप्टमध्ये होईल. तर रिसिप्टमध्ये आपण एंट्री करू कोण आपल्याला पेमेंट देऊन राहिलं आहे A to Z सुपर मार्केट. त्याच्याकडून आपण रिसिव्ड करतो म्हणून रिसिप्टमध्ये चाललो आहे. किती देणार आहे इथेच दाखवत आहे 21,420. तर त्यांनी 21,420 रुपये आपल्याला दिले. खरंच 21,400 रुपये द्यायचे होते का हे चेक करायचं असेल तर अगेन्स्ट रेफरन्स आपण करू. समजा त्यांनी आपल्याला 15,000च दिले समजा आणि म्हटलं इतकेच पैसे होते तर तुम्ही कसं मान्य कराल या गोष्टीला? तर तुम्ही बिल चेक कराल. बिल बाय बिल डिटेल्स त्यासाठीच ॲक्टिवेट केल्या जाते. तिथे अगेन्स्ट रेफरन्स तुमच्या एंट्रीमध्ये दिसेल टॅलीमध्ये तुमच्या दिसेल आणि तुम्ही अगेन्स्ट रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे बिल दिसेल आणि तुम्ही समोरच्याला सांगाल आणि माहिती मिळेल तुम्हाला की तुम्हाला 21,420 रुपये घ्यायचं होतं आणि ते 15,000च देऊन राहिले. मग बाकीचं काय कराल? बॅलन्स राहील. मग ठीक आहे बाकीचं नंतर अमाऊंट देणार ते किंवा आपण आठवण काढून देऊ शकतो की नाही बाबा तुमचं बिल 21,420 रुपयाचं तुम्ही 15,000 देता बाकीचं बॅलन्स कधी देणार असे आपण म्हणू शकतो. तर ठीक आहे आपण आता 15,000 रुपये एक्सेप्ट करून राहिलो त्यांच्याकडनं आणि एंटर बटन प्रेस करता आणि इथे बघा आपण त्यांनी चेक दिला आपल्याला तर आपण तो SBI बँकमध्ये टाकला असं समजा आणि आपण इथे एंटर करून त्याला करू. बरोबर. आता परत रिसिव्ड करायचे. आता बॅलन्स पेमेंट आहे. आता काही दिवसानंतर त्यांनी परत दिला तर बघा काय होईल. आपण इथे गेलो इथे बघा इथेच लक्षात येईल तुम्हाला 6,420 रुपये बॅलन्स आहे. म्हणजे त्यांच्याच अकाउंटच्या याच्यामध्ये करंट बॅलन्स इथे खाली दाखवतो. मग तुम्ही 6,420 रुपये आपण हे घेऊ. परत अगेन्स्ट रेफरन्स दिसेल बाबा तुम्हाला कारण हे बॅलन्स अमाऊंट आहे. अगेन्स्ट रेफरन्स जोपर्यंत दिसेल जोपर्यंत तुमचं बॅलन्सिंग आहे. तुम्ही अगेन्स्ट रेफरन्स गेलं तर बघा मगाशी दाखवत असताना 21,420 दाखवतं आता फक्त 6,420 दाखवत आहे. का बरं? जे बॅलन्स अमाऊंट आहे तेच दाखवणार तुम्हाला अतिरिक्त काही दुसरं दाखवणार नाही. तर मी याला एक्सेप्ट करतो. एंटर बटन प्रेस करतो आहे. एंटर बटन प्रेस करून आपण याला एक्सेप्ट करतो. ठीक आहे. आता हे मी दाखवण्याचं कारण काय इतकं की आपण डेटर्सकडून पेमेंट घेतो आहे तर आपण दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये पेमेंट घेऊ शकतो त्याला किंवा तुम्ही एकाच स्टेपमध्ये घेऊ शकता. पण घेत असताना बिल बाय बिलमध्ये टाकलं तर तो अगेन्स्ट रेफरन्स विचारून म्हणजे बरोबर त्याच बिलचं ओपन करून तुम्ही त्याला सेपरेटली बघू शकता. तर हे असं एक आपण एक प्रॅक्टिकली GSTच्या कशा एंट्री होतात हे आपल्याला बघायचं होतं म्हणून मी हा एक लहानसा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी. हे बघून घ्या आणि यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. धन्यवाद.